आज आपण बनवत आहोत नवरात्री विशेष उपवासाचा कर्ड राईस। तर इथे मी वरईचे तांदूळ घेतलेले आहेत 1 चमचाभर आणि तुम्हाला जेवढी पाहिजे तेवढी तुम्ही क्वांटिटी बनवू शकता। तर इथे मी स्वच्छ धुवून घेतलेले आहेत आणि इथे पाणी उकळत ठेवलेलं, थोडंसं मीठ टाकलेलं आहे चवीपुरतं आणि आपला राईस शिजून घेतलेला आहे, म्हणजेच वरई। आणि वरई शिजून आपल्याला थोडीशी थंड करायला ठेवायची आहे। थोडंसं तूप पण टाकलेलं आहे त्यात, कारण जरा सुटसुटीत झालं पाहिजे आपला कर्ड राईस। तर उपवासामध्ये आपल्याला झणझणीत असं काहीतरी खाऊ वाटते आणि जरा वेगळं काहीतरी, साबुदाणा खिचडी हे खाऊन आपल्याला कंटाळा आलेला असतो। तर त्याच्यामुळे हा उपाय मी एकदम छान आणि एकदम उत्तम आहे। इथे मी बदाम घेतलेले आहेत 4-5। बदाम नसतील तर तुम्ही फक्त शेंगदाणे पण टाकू शकता, ऑप्शनल आहे। इथे शेंगदाणे घेतलेले 1 छोटी वाटी। हे सर्व आपल्याला जिन्नस तळून घ्यायचे आधी, आणि थोडेसे काजू पण घेतलेले आहेत। हे कसं आपल्याला भूक लागण्यासाठी, भूक न लागण्यासाठी पण चांगलं आहे आणि झणझणीत पण आहे आणि थोडंसं पोट भरते आणि हेल्दी पण आहे खाण्यासाठी। तर हे सर्व जिन्नस आपण तळून घेतलेले आहेत आणि हिरवी मिरची घेतलेली आहे मी 3 बारीक कट करून घेतलेली आहे आणि त्याचा आपल्याला तडका तयार करायचा आहे। आणि थंड झालेला भात आपण एका प्लेटमध्ये काढून घेऊ। याच्यात थोडंसं तुम्ही गूळ पण टाकू शकता जर तुम्हाला गूळ आवडत असेल तर। आणि तडका आपण त्याच्यावर टाकून देऊ आणि थोडंसं दही टाकू वरून। दह्यामुळे एकदम मस्त टेस्ट लागते आणि थोडेसे अनारचे दाणे। तर अप्रतिम असा आपला कर्ड राईस तयार आहे। हा तर उपवासासाठी झणझणीत असा पदार्थ आवडला असेल तर एक लाईक नक्की करा आणि तुमच्या मित्रमैत्रिणींना नक्की शेअर करा आणि बनवला तर मला एक मेसेज करा। बाय बाय।